आमवात, सांधेवात की वातरक्त यापैकी कुठला वातविकार आपल्याला आहे, हे कसं ओळखायचं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आज यावर कुठले घरगुती उपाय आपण करू शकतो ते बघणार आहोत. नंबर 1 आमवात. आमवात हा म्हणजेच अपाचित आहार रस आणि वातदोषामुळे झालेला असतो. त्यामुळे सर्वात पहिले या आमाचं पाचन करणं ही सर्वात पहिली चिकित्सा असते. यासाठी तुम्ही हलके, गरम अन्न घेणं गरजेचं असतं. वय 40च्या पुढे असेल तर रात्री 7च्या आत जेवण घेणं, जेवणात मुगाचं कडण, भाताची पेज, भाजके अन्न जसं की साळीच्या लाया, उपीट, थालीपीठ हे घेणं गरजेचं असतं. जो सांधा दुखतो आहे तिथे शेक द्यावा. शेक करण्यासाठी तुम्ही वाळू गरम करून त्याने शेकवू शकतात किंवा निरगुडी, निंब, रुई, एरंड, शेवगा या झाडांची पाने सुकवून ती पूर्णतः वाळल्यानंतर ती तेलात थोडीशी परतून त्याची पोटली बनवून त्यानेही सांधे शेकवू शकतात. यालाच आयुर्वेदात पत्रपोटली स्वेद असं म्हटलं जातं. बरेच लोक सांधा दुखला की तिथे कुठल्या तरी तेलाने मालिश करतात. पण आमवातात सूज असते त्यामुळे तिथे तेलाने मालिश केल्यास त्याचं दुखणं जे आहे ते वाढू शकतं. त्यामुळे तिथे फक्त शेकच द्यावा. पोटातून घेण्यासाठी रात्री बडीशेपचा काढा बनवून त्यात 1 ते 2 चमचे एरंडेल तेल टाकून तो गरम काढा घेऊ शकतात किंवा आयुर्वेदातील सिंहनाथ गुग्गुल सारखे औषधही तुम्ही घेऊ शकतात. नंबर 2 सांधेवात. शरीरातील धातूंचे क्षय झाल्याने सांधेवात होतो. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट करताना रात्री झोपताना गुडघ्यांवर महानारायण तेल इत्यादी गरम वातनाशक तेलांच्या घड्या ठेवाव्या आणि सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्याच्या पिशवीने तिथे शेक द्यावा. पोटातून औषधं घेताना आयुर्वेदातील वातशामक औषधांनी बनवलेली तुपं, पंचतिक्त घृत गुगुळ किंवा योगराज गुगुळ यांसारखे औषधं तुम्ही घेऊ शकतात. नंबर 3 वातरक्त. वातरक्तामध्ये विशेषतः वातदोष आणि रक्तधातू यांची तुष्टी झालेली असते. त्यामुळे शरीरातील वात कमी करण्यासोबतच रक्तधातूचे शुद्धीकरण करणं गरजेचं असतं. गुळवेल किंवा गुडूचीची वेल सर्वांना माहीत असेल. हे वातरक्तामधील उत्कृष्ट औषध आहे. गुडूची कडू रसाची असल्याने वात कमी करून रक्तही शुद्ध करते. या ओल्या गुडूचीच्या सालीचा काढा सतत सेवन केल्यानेही जॉईंट पेन लगेच कमी यायला मदत मिळते. यासोबतच कैशोर गुग्गुळ सारखे आयुर्वेदिक औषधही पोटातून घेतल्याने फायदा होतो. वातरक्तामध्ये जॉईंटवर लीचेस किंवा जळू लावल्याने देखील तेथील वेदना लगेच कमी येतात. जळू या अशुद्ध रक्त ओढून घेतात आणि त्यामुळे जॉईंटमध्ये नवीन रक्त सर्क्युलेट होते आणि दुखणं कमी येतं. वातरक्तामध्ये क्षीरबस्ती या पंचकर्माचे देखील खूप छान रिझल्ट्स मिळतात. पंचकर्माच्या बस्ती या प्रोसिजरने खोलवर रुजलेला वात जो आहे तो संतुलित होतो आणि कुठल्याही प्रकारचा वातविकार जो आहे तो त्वरित बरा होतो. प्रत्येक व्यक्तीपरत्वे वेगवेगळी लक्षणं आणि व्याधी असल्याने कुठलेही औषध घेताना किंवा पंचकर्म करताना वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.